नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण या व्हिडिओमध्ये सामान्य ज्ञानाचे 60 प्रश्न पाहणार आहोत। कालच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञान प्लस मराठी व्याकरण असे एकूण 60 प्रश्न पाहिलेले होते, पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त सामान्य ज्ञानाचे 60 प्रश्न पाहणार आहोत। जर तुम्हाला मराठी व्याकरण नको असेल आणि फक्त सामान्य ज्ञानाचे प्रश्न पाहायचे असतील तर आजचा हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे। तुम्ही व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला पाहूया आपला पहिला प्रश्न। प्रश्न क्रमांक 1, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यामध्ये आहे? तर उत्तर पहा, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क ऑप्शन बी उत्तराखंड या राज्यामध्ये आहे। पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 2, बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना कोणी केली? तर बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केलेले ऑप्शन ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी। प्रश्न क्रमांक 3, नागालँड या राज्याची राजधानी कोणती आहे? तर नागालँड या राज्याची राजधानी आहे ऑप्शन बी कोहिमा। पुढचा प्रश्न पहा। प्रश्न क्रमांक 4, देशातील पहिला केबल रेल्वे पूल कोणत्या नदीवर उभारण्यात आलेला आहे? तर देशातील पहिला केबल रेल्वे पूल ऑप्शन सी अंजी या नदीवर उभारण्यात आलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला उत्तर येत असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगत राहायचं आहे, जेणेकरून तुमची ही प्रॅक्टिस होऊन जाईल। पुढचा प्रश्न पहा। प्रश्न 5, पेंच राष्ट्रीय उद्यानास कोणते नाव देण्यात आलेले आहे? तर पेंच राष्ट्रीय उद्यानास ऑप्शन सी पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान असे नाव देण्यात आलेले आहे। प्रश्न क्रमांक 6, छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकलेला होता? तर छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम जो जिंकलेला किल्ला आहे तो आहे ऑप्शन सी तोरणा किल्ला। प्रश्न क्रमांक 7, भारताच्या संरक्षण सेना दलाचे प्रमुख कोण असतात? तर भारताच्या संरक्षण सेना दलाचे प्रमुख असतात ऑप्शन बी राष्ट्रपती। प्रश्न क्रमांक 8, राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? तर राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात ऑप्शन सी उपराष्ट्रपती। प्रश्न क्रमांक 9, ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कोण काम पाहतो? तर ग्रामपंचायतीचा सचिव आपण कोणास म्हणतो? ऑप्शन सी ग्रामसेवक। ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून काम पाहत असतो। प्रश्न क्रमांक 10, राष्ट्रगोप्तर हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले? तर राष्ट्रगोप्तर हे वर्तमानपत्र ऑप्शन ए दादाभाई नौरोजी यांनी सुरू केलेले आहे। प्रश्न क्रमांक 11, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली? उत्तर आहे ऑप्शन ए एलन ह्यूम यांच्या पुढाकाराने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली होती 1885 मध्ये। प्रश्न क्रमांक 12, चवदार तळे सत्याग्रह खालीलपैकी कोणी केला? उत्तर आहे ऑप्शन सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळे सत्याग्रह केलेला आहे। पुढचा प्रश्न पहा। प्रश्न 13, निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतात? तर निवडणूक आयुक्तांची नेमणूक करतात ऑप्शन बी राष्ट्रपती। प्रश्न क्रमांक 14, बेरीबेरी हा आजार कोणत्या जीवनसत्व अभावी होतो? तर जीवनसत्वांवर तुम्हाला भरपूर एक्झाममध्ये प्रश्न विचारले जातात। तर बेरीबेरी हा आजार ऑप्शन बी ब जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो। प्रश्न क्रमांक 15, इन्सुलिन हे संप्रेरक कोणत्या अवयवातून निर्माण होते? उत्तर आहे ऑप्शन ए स्वादुपिंड। स्वादुपिंड या अवयवातून इन्सुलिन हे संप्रेरक निर्माण होत असते। प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी कोणते व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रातील नाही आहे? तर महाराष्ट्रातील नसणारे अभयारण्य या ठिकाणी कोणतं आहे पहा? उत्तर आहे ऑप्शन ए रणथंबोर। प्रश्न क्रमांक 17, हेमलकसा हे स्थळ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर हेमलकसा हे स्थळ आहे ऑप्शन सी गडचिरोली या जिल्ह्यामधील। प्रश्न क्रमांक 18, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी कोणत्या शहरात आहे? तर महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी ऑप्शन सी पुणे या शहरामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 19, इंद्रावती नदी ही महाराष्ट्रासोबत कोणत्या राज्याच्या सीमेवर आहे? तर इंद्रावती नदी ही महाराष्ट्रासोबतच ऑप्शन सी छत्तीसगड राज्याच्या सीमेवर देखील आहे। प्रश्न क्रमांक 20, इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना कोणी केली? तर इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना केलेले ऑप्शन बी रास बिहारी बोस यांनी। प्रश्न क्रमांक 21, महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत मात्र जिल्हा परिषदा डॉट डॉट आहेत। आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत सध्या, पण महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदांची संख्या किती आहे पहा? ऑप्शन बी 34 आहे। 36 जिल्हे आणि 34 जिल्हा परिषदा। प्रश्न क्रमांक 22, कृष्णा व पंचगंगा नदीचा संगम कोठे होतो?
तर कृष्णा व पंचगंगा या नदींचा संगम होतो, ऑप्शन डी नरसिंहवाडी या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 23, धारासणा सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर धारासणा सत्याग्रहाचे नेतृत्व केलेले ऑप्शन सी सरोजिनी नायडू यांनी. प्रश्न क्रमांक 24, मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीमध्ये केले जाते? तर हा सर्वांना प्रश्न माहीत असला पाहिजे. मराठी भाषेचे लेखन हे ऑप्शन सी देवनागरी लिपीमध्ये केले जाते. प्रश्न 25, आहारात लोह खनिजाचे प्रमाण कमी असल्यास कोणत्या आजारात होतो? तर आहारामध्ये जर लोहाचं प्रमाण कमी असेल किंवा जेवणामध्ये आपल्या लोहाचे प्रमाण कमी असल्यास आपणास ऑप्शन सी ॲनिमिया नावाचा आजार होतो. प्रश्न 26, भांगडा हे कोणत्या राज्याचे नृत्य आहे? तर भांगडा हे ऑप्शन ए पंजाब या राज्याचे नृत्य आहे. प्रश्न 27, राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले? तर राधानगरी धरण हे ऑप्शन सी भोगावती या नदीवर बांधण्यात आलेले आहे. प्रश्न 28, विश्व आदिवासी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर विश्व आदिवासी दिवस हा ऑप्शन बी 9 ऑगस्टला साजरा केला जातो. प्रश्न 29, हाय अल्टिट्यूड रिसर्च लॅबोरेटरी कोठे आहे? तर ती आहे ऑप्शन बी गुलबर्ग या ठिकाणी. प्रश्न 30, जगातील सर्वात मोठ्या नदीचे नाव काय आहे? तर जगातील सर्वात मोठी नदी आहे ऑप्शन ए ॲमेझॉन. प्रश्न 31, महाराष्ट्रात तंटामुक्त गाव मोहीम कधीपासून सुरू झाली? तर महाराष्ट्रामध्ये तंटामुक्त गाव मोहीम ऑप्शन ए 15 ऑगस्ट 2007 पासून सुरू झालेले आहे. प्रश्न 32, कोणत्या शास्त्रज्ञाने 1949 साली सर्वेक्षणाचे तंत्र विकसित केले? उत्तर आहे ऑप्शन ए गॉर्डन चिली यांनी 1949 साली सर्वेक्षणाचे तंत्र विकसित केलेले आहे. प्रश्न 33, झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर झोंबी या पुस्तकाचे लेखक आहेत ऑप्शन सी आनंद यादव. प्रश्न 34, रेबीज या आजारात दिवसांच्या रोगबीज पोषण काळानंतर लक्षणे वाढीस लागतात? तर रेबीज या आजारामध्ये ऑप्शन ए 10 दिवसांच्या रोगबीज पोषण काळानंतर लक्षणे त्या व्यक्तीमध्ये वाढीस लागतात. प्रश्न 35, औष्णिक विद्युत प्रकल्प कोणता खालीलपैकी नागपूर या जिल्ह्यामध्ये नाही ते सांगायचे आहे. तर खालीलपैकी नागपूर या जिल्ह्यामध्ये नसलेला औष्णिक विद्युत प्रकल्प कोणता आहे पहा. उत्तर आहे ऑप्शन बी पारस. प्रश्न 36, पाणी पंचायत ही संकल्पना कोणी विकसित केली? तर पाणी पंचायत ही संकल्पना विकसित केलेले ऑप्शन बी विलासराव साळुंखे यांनी. प्रश्न 37, प्रकाश हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर प्रकाश हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील ऑप्शन सी नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न 38, भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? तर भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना झालेली आहे ऑप्शन बी 1993ला. प्रश्न 39, भारतीय लष्कराने रोजी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केला? तर भारतीय लष्कराने 19 डिसेंबर 1961ला गोवा हा काय केलेला आहे पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केलेला आहे. उत्तर आहे ऑप्शन डी 19 डिसेंबर 1961. प्रश्न 40, कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते? तर कार्बनचे सर्वात कठीण रूप आहे ऑप्शन डी हिरा. प्रश्न 41, पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आलेली आहे? तर पहिली भूविकास बँक ही ऑप्शन डी पंजाब या राज्यामध्ये स्थापन करण्यात आलेले आहे. प्रश्न 42, रोम शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे? तर रोम शहर ऑप्शन सी टायबर या नदीच्या काठावर वसलेले आहे. प्रश्न 43, फाल्मो अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? तर फाल्मो अभयारण्य ऑप्शन बी झारखंड या राज्यामध्ये आहे. प्रश्न 44, कागदाचा शोध या देशामध्ये सर्वप्रथम लागलेला आहे? तर कागदाचा शोध ऑप्शन बी चीन या देशामध्ये सर्वप्रथम लागलेला आहे. प्रश्न 45, कर्करोगाच्या उपचारासाठी काय वापरतात? तर खालीलपैकी कर्करोगाच्या उपचारासाठी वापरतात ऑप्शन बी कोबाल्ट. प्रश्न 46, न्यूट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणी लावला आहे? तर न्यूट्रॉनचा शोध खालीलपैकी लावलेला आहे ऑप्शन ए जेम्स चॅडविक यांनी. प्रश्न 47, सन 1859 मध्ये चार्ल्स डार्विनने कोणत्या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला? तर सन 1859 मध्ये चार्ल्स डार्विनने ऑप्शन बी ओरिजिन ऑफ स्पीसीज या ग्रंथामध्ये उत्क्रांतीचा सिद्धांत मांडलेला आहे. प्रश्न 48 पहा,
लोह खनिजातील लोहाच्या प्रमाणानुसार खालीलपैकी कोणत्या प्रकारात सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असते? तर लोह खनिजातील लोहाच्या प्रमाणानुसार ऑप्शन डी मॅग्नेटाइट या लोह प्रकारामध्ये लोहाचे सर्वात जास्त प्रमाण आढळते. प्रश्न 49, ए मेरे वतन के लोगो या गीताचे कवी कोण आहेत? उत्तर आहे ए मेरे वतन के लोगो या गीताचे कवी आहेत ऑप्शन डी प्रदीप. प्रश्न 50, 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख किती बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आलेले होते? उत्तर आहे ऑप्शन बी 14. 19 जुलै 1969 साली 14 देशातील प्रमुख बँकांचे काय करण्यात आलेले होते? राष्ट्रीयकरण करण्यात आलेले होते. प्रश्न 51, भरतनाट्यम हा खालीलपैकी कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे? तर भरतनाट्यम हा ऑप्शन ए तमिळनाडू या राज्याचा नृत्य प्रकार आहे. प्रश्न 52, चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे ऑप्शन ए मेघालय या राज्यामध्ये चेरापुंजी हे ठिकाण आहे. प्रश्न 53, कृष्णा नदीचा उगम कोठे होतो? उत्तर आहे ऑप्शन सी महाबळेश्वर या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम होतो. प्रश्न 54, वाऱ्याचा वेग खालीलपैकी कोणत्या परिमाणात मोजला जातो? तर वाऱ्याचा वेग हा ऑप्शन बी नॉट्स या परिमाणामध्ये मोजला जातो. प्रश्न 55 पहा, लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला मराठा हे वर्तमानपत्र कोणत्या भाषेत आहे? तर लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले मराठा हे वर्तमानपत्र ऑप्शन ए इंग्रजी या भाषेमध्ये होते. प्रश्न क्रमांक 56, फ्रंटियर गांधी म्हणून कोणाला ओळखले जातात? तर फ्रंटियर गांधी उत्तर आहे ऑप्शन ए खान अब्दुल गफार खान यांना म्हटलं जातं. प्रश्न 57, आझाद हिंद सेनेने अंदमान आणि निकोबार बेटे जिंकून त्यास काय नाव दिले? तर आझाद हिंद सेनेने अंदमान आणि निकोबार ही बेटे जिंकून घेतल्यानंतर त्यांना काही नाव दिलेले होते पहा, शहीद आणि स्वराज्य. म्हणजे अंदमानला शहीद आणि निकोबारला स्वराज असे नाव दिलेले होते. उत्तर आहे ऑप्शन सी. प्रश्न 58 पहा, बंगालची फाळणी खालीलपैकी कोणी केलेली आहे? तर बंगालची फाळणी केलेली आहे ऑप्शन ए लॉर्ड कर्झन यांनी. प्रश्न 59, होम रूल लीगची स्थापना कोठे केली? तर होम रूल लीगची स्थापना केलेली आहे ऑप्शन बी अड्यार या ठिकाणी. प्रश्न 60, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे ऑप्शन बी महात्मा फुले यांनी. तर धन्यवाद मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण सामान्य ज्ञानाचे 60 प्रश्न पाहिलेले आहेत. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.